दुष्परिणाम माहीत असूनही केलं जाणारं व्यसन म्हणजे प्रेम. वेळ निघून गेल्यावर लोकांना कळतं जपलं असतं तर संपलं नसतं, मग ती संपत्ती असो किंवा नाती. कायम लक्षात ठेवा, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे राहाल तरच गर्दीतसुद्धा उठून दिसाल. कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडत असते. ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिलाय त्यांनाच तुमची किंमत माहीत आहे. इतरांसाठी तुम्ही नशीबवान आहात. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकतं. कुणा वाचून कुणाचं काही अडतही नाही. हे जरी खरं असलं तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील. डोंगरा एवढ्या अडचणी आहेत, पण मी हार तरी कशी मानू? माझी आई खूप दिवसांपासून माझ्या प्रगतीची वाट पाहती आहे. खांद्यावर अजूनही बॅग आहे. फरक एवढाच आहे की पूर्वी त्यात पुस्तकं असायची आणि आता जबाबदारी आहे. आयुष्यात माणसं वेळ पुस्तकांपेक्षा चांगला धडा शिकवतात. इथं सुविधांचा अभाव नक्की जाणवेल, पण जीवाला शांती मिळणार हे एकमेव ठिकाण म्हणजे आपलं गाव. वेळेसोबत त्यांची कदर करा जे तुमची कदर करतील, कारण गुलामीत अनेकदा इज्जतीचा लिलावच होत असतो. जोडीदार चांगला मिळाला की फक्त तरुणपण नाही तर म्हातारपणही आनंदात जातं. मी सोडून दिले त्या लोकांना ज्यांना माझी गरज होती पण कदर नव्हती. माणसं कमवायला निघालो होतो, पण नंतर समजलं आपण तर गरीब आहे. पैसा असेल तरच माणसं जवळ येतात. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं, कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर टोचत राहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. काही फायदा घेतात, काही आधार देतात. फरक एवढाच आहे, फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहतात. नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे का, असा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा नात्याला फुलस्टॉप दिलेलाच बरा. कोणाशिवाय कोणाचं काही अडत नाही हे समजायला माणसाचं अख्खं आयुष्य जात असतं. जो व्यक्ती एकटा पडतो तो एक दिवस नक्कीच घडतो. स्वतःला नेहमी सांगत चला, ही वेळही निघून जाईल. पैशाचा माज फक्त माणसांपुढं चालतो, कर्मापुढं भले भले भीक मागतात. घर फोडणारे आपलेच असतात. बाहेरच्यांना काय माहीत असतं कोणती भिंत नाजूक आहे ते.